नमस्कार. आज केला आहे उपासाचा एक पदार्थ ताकातला साबुदाणा. अगदी थोडा वाटीभर साबुदाणा भिजवलेला असला ना तरीसुद्धा अगदी चांगला कढईभर हा पदार्थ तयार होऊ शकतो. हे बघा, एक छोटी वाटी मी साधारण आपली आमटीची असते तेवढा साबुदाणा घेतला होता आणि तो भिजवला होता. चांगला भिजलेला आहे आणि त्याच्यासाठी हे सगळं साहित्य घेतलेलं आहे. ताक हा महत्त्वाचा घटक आहे. मी चांगलं जरा मिक्सरमधनं ग्राइंड करून घेतलेलं आहे. हे मिरची, आलं, कढीपत्ता हे सगळं घेतलेलं आहे. साखर आहे त्याच्यात, परत थोडीशी चवीसाठी म्हणून टाकायला घेतलेली आहे. आता कढईमध्ये तेल तापत ठेवलं होतं. ते तापल्यानंतर त्याच्यात जिरं, कढीपत्ता आणि हिरव्या मिरच्या घेतल्यात. थोडासा त्याला तिखटपणा असायला हवा ना, म्हणून घातलेलं आहे. आणि आता हा भिजवलेला साबुदाणा आहे ना, तो त्याच्यामध्ये घालून छानपैकी परतून घ्यायचा. आणि मी एक वाफ घेण्यासाठी झाकण ठेवलं होतं. एक उकळलेला बटाटा होता माझ्याकडे, तो घेतला. त्याच्या तुम्ही फोडी करा किंवा तुम्ही किसून टाका तरी हरकत नाही. आणि उकडलेला नसेल तर साधा बटाटासुद्धा किसून मग तो जरा पहिल्यांदा घालायचा आणि तो शिजल्यानंतर मग साबुदाणा घालायचा. आणि हे बघा, ह्याच्यामध्ये मी एका साईडला गरम पाणी करत ठेवलं होतं ते घातलं. त्याच्यानंतर आल्याचा जो कीस होता तो घातलेला आहे. दाण्याचा कूट घातला आहे. चिमूटभर साखरही घातलेली आहे. हिरवीगार कोथिंबीर छानपैकी त्याच्यावर भुरभुरवलेली आहे. आणि चांगली खदखदायला लागलेला आहे बरं हा ताकातला साबुदाणा. पहा बरं, शिजायला सुरुवात झालेलाच आहे चांगला तो. आणि व्यवस्थित शिजला ना की मग त्याच्यात ताक टाकायचे. आधी मीठही मी घालून घेतलं आहे, आणखीन लवकर ते शिजायला मदत होते. आता ताक सगळं जे मी करून ठेवलं होतं ना मिक्सरमध्ये ते त्याच्यात घातलेलं आहे. आणि छान उकळी घ्यायची आहे त्याला. आणि आपला ताकातला साबुदाणा तयार झालेला आहे. खिचडी करायचा आणि खायचा. कंटाळा आला ना तर वाटीभर साबुदाणा भिजत टाकायचा आणि असा ताकातला साबुदाणा करायचा. अगदी छानपैकी 1-2 बाउल मस्तपैकी खाऊन घ्यायचा. पोटालाही थंडावा आणि छान चविष्ट. आपणही जरूर करून पहा. धन्यवाद.